जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश आणि मी विजय आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण आलो आहोत धुळ्यात आपण आल्यानंतर या ठिकाणी बऱ्याच वेळेस पाहत असतो की बसने आल्यानंतर आपण दत्त मंदिर या स्टॉपला जो आहे त्या ठिकाणी उतरत असतो आणि आपण आपल्या गावातले काम हे करत असतो। दत्त मंदिर स्टॉपवरून उतरतो, बसतो, पण दत्त मंदिर स्टॉप का म्हणून आपण ओळखतो या बाबतीत बऱ्याच लोकांना माहिती नाही। म्हणून आज आपण तुमच्यासाठी एक माहिती घेऊन आलो आहोत। मी ज्या ठिकाणी आता उभा आहे याच ठिकाणी दत्त मंदिर हे 1976 मध्ये तयार करण्यात आलं होतं आणि तेव्हापासून या चौकाला दत्त मंदिर चौक म्हणून ओळखतात। त्या बाबतीत हे आता मंदिर नेमकं कुठं आहे तर हे या एवढ्या गर्दीमध्ये आता हरवून गेलं आहे। हेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न आहे। तर आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी उभा आहोत तर दत्त मंदिर चौकापासून बस स्टँडकडे थोड्याशा 4-5 दुकानं सोडल्यानंतर या ठिकाणी एक श्रीदत्त न्यूजपेपर म्हणून आहे आणि बाजूला या ठिकाणी पाटील अभ्यासिका म्हणून आहेत। पाटील अभ्यासिकेच्या शेजारी या ठिकाणी या बोळीत हे दत्त मंदिर आहे। आता आपण दत्त मंदिरात जाऊयात आणि आपण दत्तांचं या ठिकाणी दर्शन घेऊयात। नमस्कार। या ठिकाणी आल्यानंतर आपण पाहत असाल की या ठिकाणी ज्यांनी हे मंदिर बांधलं ते आदरणीय लक्ष्मणजी बहाळकर यांचं या ठिकाणी एक स्मारक आहे आणि शेजारी या ठिकाणी गाई आणि वासरूचं या ठिकाणी एक स्टॅच्यू आहे। बाजूला हनुमंतराय आणि महादेवाची पिंड या ठिकाणी आहे आणि हे आहे हे दत्त मंदिर। हे आहे त्या काळी म्हणजे सदंतरी 6 डिसेंबर 1976 या दिवशी हे मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे आणि हे बांधण्याचं काम जे आहे ते म्हणजेच या ठिकाणी जो फोटोमध्ये तुम्हाला दिसत आहेत लक्ष्मण महिपत बहाळकर यांनी या मंदिराची निर्मिती त्यावेळेस केलेली आहे। तर अशा या दत्त मंदिरविषयी आपल्याला माहिती असणं हे खूप गरजेचं आहे, कारण की आपण धुळ्यामध्ये येतो आणि दत्त मंदिर चौकात त्या ठिकाणी उतरत असतो, त्या ठिकाणी त्या स्टॉपवरून बसत असतो, पण दत्त मंदिर नेमकं कुठं आहे हे कदाचित बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं। ही जी माहिती आहे ही अशी जी माहिती आहे ही तुम्हाला कशी वाटली तर कमेंट्स करा, लाईक करा आणि नक्की सांगा तुम्हाला हे माहिती होतं का आणि अशाच प्रकारची कोणती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे असं तुम्हाला वाटतं त्या बाबतीत नक्की कमेंट्स करा। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।